हॅलो. लोकसभेच्या निवडणुका जाहीर होऊन आता काही 7-8 दिवस झाले आहेत. लोकसभेच्या निवडणुका खुल्या मोकळ्या वातावरणात व्हाव्यात ही जबाबदारी निवडणूक आयोगाची. कालपासनं सगळ्यांचे स्टार कॅम्पेनर्स त्याची लिस्ट ह्याची लिस्ट बाहेर पडते. आम्ही निवडणूक आयोगाच्या हे लक्षात आणून दिलं आहे कंप्लेंटच्या माध्यमातून की एकनाथ शिंदे साहेब ज्या पक्षाचं नेतृत्व करतायत शिवसेना, ह्यांनी आपल्या यादीमध्ये 2 चुका केल्या आहेत. एक तर ऑफिस ऑफ प्रॉफिटमध्ये जो माणूस बसलेला असतो त्याचं नाव आणि त्याचं नाव लिहायला अलाउड आहे, पण त्याचं ऑफिस काय आहे हे लिहायला अलाउड नसतं. एकनाथ शिंदेंनी आपल्या यादीमध्ये नरेंद्र मोदी प्राईम मिनिस्टर, अमित शहांच्या जागी पण त्यांनी प्राईम मिनिस्टरच लिहिलं आहे, पण ते होम मिनिस्टर आहेत. एकनाथ शिंदे चीफ मिनिस्टर, नितीन गडकरी सेंट्रल मिनिस्टर, रामदास आठवले सेंट्रल मिनिस्टर, देवेंद्र फडणवीस डेप्युटी चीफ मिनिस्टर, अजित पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर. नंतर भारतीय जनता पार्टीने त्यांच्या यादीत, जी यादी तुमच्याकडे पण आली आहे, त्याच्यातल्या 12व्या आणि 13व्या नंबरवर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचं नाव नमूद केलेलं आहे. आता Section 77 of the Representation of People's Act, more importantly the provision 7 of the model code of conduct, ह्याच्यामध्ये हे सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे की तुम्ही कोणाची नावं घेऊ शकता आणि कोणाची नावं घेऊ शकत नाही. अंडर आर्टिकल 324 अशा पद्धतीने जर नावं वापरली गेली असतील तर इलेक्शन कमिशनला पूर्ण निवडणुकांमध्ये त्यांच्यावर बॅन घालण्याचा अधिकार आहे. हा निवडणूक आचारसंहितेचा सर्वात मोठा भंग आहे. कुठल्याही परिस्थितीत सेक्शन 77(1) मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट 1951 त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले तिथे कुठेही स्टार कॅम्पेनर नावाचं उपाधीच नाही आहे. लीडर्स ऑफ अ पॉलिटिकल पार्टी, पॉलिटिकल पार्टी म्हणजे जी पॉलिटिकल पार्टी ते बनवते त्याचा जो प्राथमिक सदस्यत्व ज्यांनी घेतलंय तो, तुम्ही दुसऱ्या पक्षाचे नेते आपल्या पक्षाच्या यादीमध्ये टाकू शकत नाही. म्हणजे भारतीय जनता पार्टीने एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जे नाव टाकलेत ते निवडणूक आचारसंहितेचा भंग आहे. एवढंच नाही तर पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टचा देखील भंग आहे आणि ज्याच्यात ह्या सगळ्या बाबत स्पष्टता आहे. ह्याच्याबद्दल अनेक जजमेंट्स आलेली आहेत आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाने देखील ह्याच्यावर खुलासा केलेला आहे. त्याचं क्लॅरिफिकेशन जे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने दिलेलं आहे. इन अदर वर्ड्स, अ पर्सन who is not a member of the party cannot be nominated as leader. म्हणजे ते काय आपण म्हणतो ना, स्टार.